पवारांनी दाखवलं, दादांनी वाचलं। तपशील शोधून देण्यात काकांची मदत। 67,81,9,000 रयतच्या बैठकीतला किस्सा चर्चेत। ही दृश्य बघा, सध्याच्या राजकारणातली बोलकी दृश्य आहेत। साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये पवार काका पुतणे अगदी आजूबाजूच्या खुर्चीवर बसलेले दिसून आले। दोन्ही नेत्यांनी या बैठकीत एकत्र निर्णय देखील घेतले। इतकंच नाही तर शरद पवारांनी अजितदादांना कागदपत्रातील महत्त्वाचे तपशील शोधून देण्यासाठी मदतही केली। या बैठकीत नेमकं काय घडलं पाहूयात। रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत संस्थेचं गेल्या वर्षीचं किती उत्पन्न होतं याबाबत चर्चा सुरू असताना या बैठकीत अजित पवार यांना गेल्या वर्षाच्या उत्पन्नाची माहिती सदस्यांना देण्याची विनंती करण्यात आली। अजित पवार यांच्या हातात असलेल्या कागदपत्रांमध्ये त्याबाबतचा तपशील होता, मात्र त्यांना तो मिळत नव्हता। त्यावेळी शेजारीच बसलेल्या शरद पवारांनी तो तपशील शोधून देण्यात मदत केली। शरद पवारांनी कागदपत्रांवर बोट ठेवून मजकूर वाचायला सांगितला। त्यानंतर अजित पवार यांनी आकड्यांचं वाचन केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राजकीयदृष्ट्या मोठी दरी निर्माण झाली। मात्र दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा वारंवार होत असते। त्याला निमित्तही घडलंय। नुकतंच बीडमध्ये अजित पवार यांनी भर सभेत चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय असं विधान केल्यामुळे पुन्हा काका पुतण्यातील मनोमिलनाची चर्चा रंगली आहे। अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा नुकताच पार पडला। या कार्यक्रमात शरद पवार यांना गेटवर घ्यायला स्वतः अजित पवार गेले होते। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंकडून पराभव झाला। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवारांचा पराभव झाला। या राजकीय संघर्षामुळे पवार कुटुंबात मोठी दरी निर्माण झाली होती। मात्र अशा प्रसंगांमुळे पवार काका पुतण्यांच्या कुटुंबातला गोडवा वाढणार का हाच खरा प्रश्न आहे। आणि आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।